बोगस मतदारांचा शिवसेनेनेही धसका घेतल्याचं दिसतंय। एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून एका ॲपची निर्मिती केली जाणार आहे आणि या ॲपद्वारे मतदार यादीतील मतदारांचे पत्ते, नावं हे तपासले जाणार आहेत आणि मतदारांची मोजणी केली जाणार आहे। काही ठिकाणी बोगस इमारती दाखवून बोगस मतदार उभे केल्याची अंतर्गत माहिती समोर आली आहे। यामुळेच या ॲपद्वारे प्रत्येक बोगस मतदारांवर नजर ठेवली जाणार आहे। एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून एका ॲपची निर्मिती झालेली आहे। ॲपद्वारे बोगस मतदारांवर नजर ठेवण्यात येणार आहे। मतदारांची मोजणी करण्यात येईल। मतदारांचे पत्ते, नाव तपासले जातील। ॲपमध्ये 15 दिवसात सदस्य नोंदणी करायच्या सूचना आहेत। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सूरज, नेमकं काय सुरू आहे? शिवसेना शिंदे गट हा केंद्रात आणि राज्यामध्ये सत्तेत सहभागी आहे आणि शिंदेंना देखील या बोगस मतदारांचा धसका आहे का? निश्चितप्रमाणे स्नेहिल, ज्याप्रमाणे राहुल गांधी यांनी आरोप केले होते बोगस मतदारांना घेऊन, त्याचाच कुठेतरी एक प्रत्यय म्हणावा लागेल। कारण शिवसेनेला जे आहे ते बोगस मतदारांचा धसका त्यांनी शिवसेनेने घेतलेला आहे आणि त्यामुळे शिवसेनेने एका ॲपची निर्मिती केलेली आहे। त्या ॲपच्या माध्यमातून यादीमधील सर्वच मतदारांवरती जे आहे ते लक्ष ठेवलं जाणार आहे। बोगस मतदारांवरती त्यांचे पत्ते, त्यांची नावं या सर्व माहिती त्या ॲपद्वारे मिळणार आहे आणि अशा प्रकारे बोगस मतदारांवरती जे आहे ते लक्ष ठेवलं जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोट्या इमारती दाखवून, खोटे पत्ते दाखवून, खोटे घर क्रमांक दाखवून त्या ठिकाणी बोगस मतदार तयार केले गेले अशी शिवसेनेच्या अंतर्गत धुसफूस आहे, अशी माहिती जी आहे ते शिवसेनेच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेली आहे। आणि त्यामुळे कुठेतरी या सर्वच बोगस मतदारांवरती जे आहे ते लक्ष ठेवण्यासाठी या ॲपची निर्मिती केली गेलेली आहे। या ॲप मधून मोहीम व्यवस्थापक अगदी कशा पद्धतीने आता शिंदे गटाला खरं तर या उपक्रमाचा प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे आणि मित्र पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।